सुधारा आणि निवडणुकीला जा ते ऐकण्यात आलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता ही मतचोरी तर सोडा, आता मतचोरीपेक्षा पक्षाचे बी फॉर्म चोरी अशा प्रकारचं सुद्धा खेळ खेळला जातो आहे. आणि हे चित्र जर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये असेल तर भयानक आहे. लोकशाहीच्या सर्व मूल्यांना काळेमा फाटणारे कृत्य आहे. निवडणूक आयोग आज त्यांची जबाबदारी आहे. आम्ही इथे राज्य निवडणूक आयोगांच्या सचिवांजवळ सुद्धा हे केलं, त्यांनीसुद्धा कळवलं, त्यांनीसुद्धा कळवलं की अशा प्रकारचं हे आलेलं आहे. या पक्षाच्या हा पक्ष अधिकृत त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये लढतो आहे. त्यामुळे यांच्या पक्षाचे स्वतः दिलेले उमेदवार नाही आहेत, त्या पक्षाने दिलेले वेगळे उमेदवार नाही आहेत. हे कळून सुद्धा तिकडचं जर हे होत नसेल तर तिथे कोणाचं अधिराज्य चालू आहे? सत्ताधारी पक्ष तिथे असलेले त्यांची जो काय दबाव तिथे त्या अहिल्यानगरमध्ये कोणाचं काय चालतं, जर हे चालू असेल, असं सुरूच असेल तर मग ही निवडणुका घ्यायची कशाला? का निवडणुकांचा फार्स करताय? आणि हे आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्राच्या जनतेस, राज्य निवडणूक आयोगाला आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना, काल सबंध दिवस आमच्या इकडनं, आमच्या कार्यालयातनं आणि तिथे अहिल्यानगरमध्ये कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांजवळ सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न, त्यांना भेटण्याचा प्रयत्न, सबंध दिवस फोनही उचलला गेला नाही. सचिन बरोबर आहे ना रे? तिथे अशा प्रकारचं या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणुकीशी संबंधित जे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी 24 तास त्यांचा फोन सुरू असतो. त्यांच्याशी संपर्क करणं हे राजकीय पक्षांना म्हणा किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठी उपलब्धता असते, परंतु तेही काही नव्हतं. आणि हे सगळं काय होतंय काय नाही म्हणजे मग सांगायचं की आम्ही ह्या जिंकणारच किंवा आमचं मतदानाची टक्केवारी जेवढी जास्त तेवढं आम्हालाच यश वगैरे, या गोष्टी आम्ही सगळे महाराष्ट्राची जनतासुद्धा समजू शकतो. परंतु लोकशाहीमध्ये तुम्हाला जी मूल्य आहेत ती मूल्य जपण्याची भाषा तुमचे वरिष्ठ नेते सगळे करतायत, शीर्षस्थ नेते. मग तशा प्रकारची वागणूकही इथे झाली पाहिजे. आणि निवडणूक यंत्रणा ही खऱ्या अर्थानं स्वायत्त फक्त आहे असं म्हणून चालणार नाही, ती दिसलीही पाहिजे. ते स्वायत्त म्हणून कार्यरत आहे हे दिसलं सुद्धा पाहिजे. हे दुर्दैवानं दिसत नाही आहे आणि याच्यामध्ये सुधारणा होईल अशी आजही अपेक्षा आहे. एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया असते ही इथून आम्ही, आमचे जे जिल्हा प्रमुख असतात, संबंधित जिल्ह्याचे पदाधिकारी असतात, ते व्यवस्थितरित्या तिथली परिस्थिती म्हणजे समजा आघाडी केली असेल तर इकडनं आपल्या पक्षाचे हे घेऊन जात नाही, परंतु जिथे आपण लढणार आहोत त्याची सर्व गणती असते, ती गणती करून ती संख्या व्यवस्थित घेऊन ते रजिस्टरमध्ये नोंद करणं, या सगळ्या गोष्टी करून जबाबदारीने आमचे पदाधिकारी वगैरे सगळे करत असतात. आज जर अशा प्रकारचं हे झालं असेल तर हा एक भाग आहे तो वेगळा, परंतु हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य तर त्यांनी बजावलं पाहिजे. ज्यावेळेला पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे जबाबदार अधिकारी हे तुम्हाला कळवतात की आमचा पक्ष आचार्य याने लढतोय आणि हे जे झालेलं आहे हे आम्ही बघतोय, परंतु हे तुम्ही ग्राह्य धरू नका, त्याच्यासाठी रीतसर त्यांना पत्र दिलं, त्यांनी पत्र मागितलं, पत्र दिलं, त्यामुळे हे वैध धरू नका. या तुम्ही ज्या उमेदवारी आलेली आहे त्या उमेदवारी पक्षाचं हे म्हणून घेऊ नका, ते बाद करा. आता जी काही व्यवस्था आहे आमच्याजवळून जे आहे ते आम्ही पाहिलं, सगळं पडताळलं, त्याच्यामध्ये कुठेही नाही आहे. परंतु त्याच्याशिवाय आमचं म्हणणं आहे की निवडणूक यंत्रणा जी आहे, ज्यांना कळवलं पक्षाच्या याच्यावरनं, ज्यावेळेला आम्ही ठामपणे सांगतो की आमच्याजवळून जे काय गेलं, आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यावर आम्ही चौकशी केली, सगळं हे जे झालेलं आहे हे झालं असेल कुठून तरी, परंतु निवडणूक यंत्रणेला आम्ही कळवतो आहे की अशा प्रकारचं हे झालं आहे, याला वैध तुम्ही धरू नका, याच्यावर तुम्ही कारवाई करा, ते बाजूला करा. आणि हा फसवणुकीचा प्रकार आहे हे आम्ही तुम्हाला लक्षात आणून, बरं स्क्रुटिनी झाल्यावर तुम्हाला सांगितलं आहे का? छाननी झाल्यानंतर आम्ही कळवलं असतं तो गोष्ट वेगळी होती. साहेब तुम्ही नामांकन अर्ज भरले गेले, छाननी झाली आणि तुम्ही नंतर कळवताय तर एक वेळ आपण समजू शकतो, परंतु नामांकन अर्ज भरल्यानंतर इथे कळल्याबरोबर आम्ही तुम्हाला कळवलं की हे अशा रीतीचा प्रकार झालेला आहे, त्याची शहानिशा काय असेल ती आम्ही वेगवेगळ्या यंत्रणा हे करून त्याच्यामधनं करणार.
कायदे अंमलबजावणी खात्याकडनं पोलिसांदरवी वगैरे सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा करतोय. परंतु हे तुमच्या नजरेस आणून दिल्यानंतर तेवढं तर तुम्हाला पाहिजे. तुम्ही शेवटी निवडणुका जबाबदारीने निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये सामील आहात. तुमच्यावर जबाबदारी आहे. एका राजकीय पक्षाने जो 2-3दा सत्तेत आहे महाराष्ट्राच्या राज्यामध्ये, नजरेस आणून दिल्यानंतर ती शहानिशा करून त्या प्रकारे हे करणं अपेक्षित होतं. त्याच्याबद्दल तुम्ही काही नाही. उलटा आमचे पदाधिकारी तिथे गेले तर तुमच्यावर केस घेण्यात येईल म्हणून सांगतात की तुम्ही काय म्हणून इथे निवडणूक कार्यालय येतात. ही कुठची तुगलकशाही ही पाहिलेली नव्हती कधी या अगोदर. नक्कीच दबाव आहे. तो त्यांनी सांगावं किंवा त्यांच्यावर दबाव नसेल हे सिद्ध करण्याचं प्रमाण त्यांनी आता हे बाजूला करून त्यांना वैध जे ठरवत आहेत खोटं हे केलेलं आहे त्यांना दूर सारून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्या आघाडीतर्फे आम्ही लढतोय तशा रीतीने निवडणुका घ्याव्यात तिथे. ते होत नाही आहे. त्याच्या अगोदरचं तुम्हाला सांगितलं ते 17 तारखेचं परिपत्र, 17 तारीखचं सगळं नामांकन झाल्यानंतर 18 तारखेला छाननीचं पहिलं सत्र आटोपल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये एक नवीन सर्क्युलर येतं आणि नियम बदललेले असतात. त्यामुळे हे न कळण्यासारखं आहे आता. म्हणजे काय कुठच्या दिशेनं आपण चाललो आहोत याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने तर द्यावंच. पण तिथे अहिल्यानगरच्या बाबतीमध्ये तिथे त्यांनी या बाबतीमधले सुधार करून तिथे तशा प्रकारचं वातावरण निर्माण करावं. तुम्ही जो पहिला मुद्दा केला त्यामध्ये तुम्ही म्हटलं की सूचक याच्यात बदल करण्यात आला. किती जणांना फटका बसला? कारण नवीन उमेदवार काही मोजकी असतात तिथे असू द्या ना, पण तुमची यंत्रणा तुमच्या याच्यामध्ये नियम ह्याला काही अर्थ आहे की नाही? एखाद दुसरी सीट सुद्धा त्या कारणास्तव जात असेल तर त्या आघाडीला किंवा त्या पक्षाला किंवा त्या ह्याला किती फटका पडतो. जर त्यांनी नियम पाळलेले आहेत, जर व्यवस्थितरित्या तुम्ही नियम अधोरेखित केलेले आहेत, त्या नियमांचं पालन करून केलेलं असेल तर का? शेवटी निवडणूक घेणारी यंत्रणा जी आहे राज्य निवडणूक आयोगाची ती सक्षम आहे. ती फ्री अँड फेअर जे बेस आहे की स्वच्छ वातावरणामध्ये मग काय समजावं. काही इतर राजकीय प्रश्न आहेत. खास करून मुंबई काँग्रेस जी आहे ती स्वभावावर लढण्याचं केलेलं आहे. त्याबरोबर शरद पवार यांनी आज भेट घेतली सकाळी त्यांनी आणि तुम्ही आपल्यासोबत यावर लढण्यासाठी म्हणजे त्यासाठी तुम्ही सांगितलेलं आहे. आपली काय भूमिका असणार आहे या बाबतीमध्ये? सर्व शीर्षस्थ नेते शिवसेना पक्षप्रमुख स्वतः जातीनं या गोष्टी बघतायत आणि याबद्दल त्यांचा जो निर्णय असेल तो आदेश आम्हाला शिरसावद्य असेल. दुसरं म्हणजे प्रारूप मतदार यादी तारखा पुढे 4, 14 आणि आता 20 नंतर तुमची काय रणनीती असणार? जे तुम्ही त्रुटी किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मांडले. बघा, जी सुरुवातीला 6 तारखेला येणार होती ती 14 तारखेला केली, 14 तारखेची 20 तारखेला केली. या दरम्याने निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत ज्या आम्ही दाखवल्या होत्या की कशा रीतीने त्याच्यामध्ये घोळ आहेत, कशामध्ये चुका आहेत, या सर्व सुधारा. तर तो प्रकार त्याचा जो एक्सरसाइज आहे तो अभ्यास सुरू असेल आणि 20 तारखेला उद्या प्रारूप याद्या जाहीर होतील. जाहीर झाल्यानंतर आम्ही त्या याद्यांचा आमची जी यंत्रणा आहे पक्षाची, प्रत्येक पक्षाची यंत्रणा असेल त्यातून त्यामध्ये बघितलं जाईल. ज्या सजेशन्स ऑब्जेक्शन ज्या असतील त्या रेज केल्या जातील, त्या मांडल्या जातील आणि मग जी अंतिम यादी होणार आहे त्यामध्ये सुधार करून तशा रीतीने येईल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला 6 तारीख देण्यात आली होती, नंतर 14 तारीख आहे, पुन्हा एकदा 20 तारीख देण्यात आली. उशीर का होतोय याद्या देण्यासाठी? तुमचं काही निवडणूक आयुक्तांच्या नाही, याचं त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. ज्यावेळेला आपलं शिष्टमंडळ गेलं नेत्यांचं त्यावेळेला त्यांनी या गोष्टी त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी मान्य केला की खरोखर अशी डुप्लिकेट नावं आलेली आहेत, काहींची नावं मृत असलेली दाखवलेली, याचा सगळा पडताळा त्यांना सुद्धा तो दिसला आणि मग त्यांनी सुद्धा ते मान्य केल्यानंतर हा जो डिले होतोय किंवा 6ची 14 आणि 14ची 20 तर त्या दरम्याने तेवढा वेळ लागत असेल त्यासाठी आम्हाला काही कुठचं ऑब्जेक्शन नाही. त्या सुधारणा होऊन त्या याद्या याव्यात आणि मग आमची यंत्रणासुद्धा आम्ही आमच्या पक्षातर्फे बघू आणि ज्या काही गोष्टी ऑब्जेक्शन्स रेज करायचे असेल ते करतील आणि चांगल्या अद्ययावत आणि दोषरहित मतदार याद्या असतील ज्याच्यावर निवडणुका घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे. सर, ठीक आहे. महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. एकनाथ शिंदेचे मंत्रिमंडळाचा सगळं सुरू असताना कार्यक्रम होता पोलीस विभागाचा, त्याच्यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री सहभागी झाले. एकनाथ शिंदे त्यांच्या नाव असताना
ते काहीतरी त्यांच्या कार्यात गेले असतील ना. कार्य म्हणजे कामात हां हां ते पण एकंदरीत रुसणं फुगणं वगैरे सुरू आहे. आणि एकंदरीत कालपासून शिवसेना म्हणजे शिवसेना शिंदे गट भाजप यांच्यातला तणाव जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो. खास करून कल्याण डोंबिवलीमधले जे पक्षप्रवेश भाजपकडून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काल बहिष्कार देखील टाकला होता कॅबिनेट बैठकीत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं आहे ना, माझे आमदार घेताना मला विचारलं का. त्यामुळे हे रस्सीखेची आहे बरी आहे. ठीक आहे, आमचा जो मुद्दा होता तो आम्ही हो ते सांगितलं. झालं ना बोलणं बोलले ये संक्षिप्त में बताऊंगा. राज्य चुनाव आयोग जिनकी एक जिम्मेदारी है, महाराष्ट्र में अभी नगर निगम के जो चुनाव हो रहे हैं उस प्रक्रिया को सही मायने में सही ढंग से ले जाए और उसके लिए सभी जो राजनीतिक पक्ष है, जो भी पार्टीज है, वो अपने अपने हिसाब से नामांकन की पर्चियां देनी होती है उसकी तारीख थी नगर परिषद के लिए 17 तारीख थी. और जो भी नियम बनाए गए उसी के तहत हर पार्टी ने, हर आघाड़ी जो भी बनती है उस आघाड़ी के द्वारा पर्चियां दी गई. वो समय समाप्त हो गया. उसके बाद में कल जो स्क्रूटिनी का ये रहता है, छाननी जिसमें होती है, तो उसके लिए शुरुआत के पहले सत्र में जो भी नियम बनाए गए थे उसके तहत वहाँ पे सब जो भी पर्चियां लगी हुई थी अपने हिसाब से ओके की गई. नियमों के आधार पर लिए गए, जो तर्क थे उसको लगाकर लिए गए. दूसरे सत्र में आफ्टर लंच एक वहाँ पे सर्कुलर राज्य चुनाव आयोग का आता है और जिसमें कहा जाता है कि जो डमी उम्मीदवार जो लेते हैं, जिसमें एक ऑप्शन रहता है डमी उम्मीदवार का भी आप नाम लगा सकते हैं, तो उसके लिए जो प्रपोजर रहते हैं, जो सूचक रहते हैं, उनकी संख्या 1 है. ये आपके नियमों द्वारा की गई बात थी. 17 तारीख तक 18 के सुबह में आप उसी को लेकर उसी नियम के तहत आपने अर्जियां स्वीकार की है. दोपहर के सत्र में जब आपका नया सर्कुलर आ जाता है तो उसमें लिखा जाता है कि डमी उम्मीदवार के साथ में उसके फॉर्म के साथ एक डमी उम्मीदवार को 5 सूचक की ज़रूरत है, 5 प्रपोजर चाहिए. अगर 5 प्रपोजर नहीं है तो उनकी जो भी इस तरह से अर्जी आई है उनकी पर्चियां खारिज कर दो. और उस तरह से खारिज करने की वहाँ पे एक प्रक्रिया हो गई. तो ये राज्य चुनाव आयोग जो अपने ही हिसाब से, जिनकी पूरी जिम्मेदारी है ये चुनाव प्रक्रिया महाराष्ट्र में पूर्ण करने की, उन्होंने बनाए हुए नियमों को ही छेद देते हुए नया सर्कुलर, वो भी आपका नामांकन अर्जियां लेने का पूरा ये ख़त्म होने के बाद दूसरे दिन की स्क्रूटिनी का जो दिन है, वो स्क्रूटिनी के दिन के पहले सत्र का वो जो कार्यकाल वो समाप्त होने के बाद में दूसरे सत्र में आता है और पहले सत्र में जो भी किए हुए डिसीजन है उसको खारिज किया जाता है. तो ये तो अपने आप में बहुत बड़ा आप देखेंगे तो ये अन्याय है. जिन्होंने आप ही के वहाँ पे रिटर्निंग ऑफिसर ने जिन अर्जियों को ठप्पा लगाकर ओके किया हुआ है उसी को वो निकाल के ये नए सर्कुलर के तहत जो बाद में आया है, जो गलती इलेक्शन कमीशन की है, जो स्टेट इलेक्शन कमीशन की है, तो ये एक बात रखी हमने. और दूसरी बात थी कि जहाँ अहिल्यानगर में राहता नगर परिषद है, जिसमें शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी और INC इंडियन नेशनल कांग्रेस के साथ में एक आघाड़ी करके हम लोग लड़ रहे हैं. और वहाँ पे इस तरह से पर्चियाँ भी भरी गई, पूरी प्रक्रिया भी पूर्ण हो गई. लेकिन लास्ट दिन पे हमारे पार्टी के तरफ से, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के तरफ से बी फॉर्म कुछ लोग ले आए, 4 लोग, और उन्होंने वो अर्जी दाखिल की. वो अर्जी स्वीकार ली गई. वो स्वीकारने के बाद में हमको जैसे पता चला, हमने बताया उनको, वहाँ पे बात भी की, रिटर्निंग ऑफिसर से बात की, वहाँ पे तहसीलदार से बात की, और उनको कहने के बाद उन्होंने कहा हम इसकी जांच करते हैं.
आप इन बिटवीन आप एक लेटर दे दो जो एक प्रूफ रहेगा। हमने उस तरह का लेटर भी दिया क्योंकि उनकी जो भी उम्मीदवारी है वो खारिज की जाए, उनको इस प्रक्रिया में भाग न लेने दे। ये सब करने के बावजूद कल आपका जो स्क्रूटिनी था, तो स्क्रूटिनी के पहले ये सब बातें जो उनको देनी ज़रूरी थी, जो डॉक्यूमेंट देने ज़रूरी थे, पत्र देना ज़रूरी था, वो सब देने के बावजूद भी उन्होंने उन अर्जियों को खारिज नहीं किया। और वहाँ पे इस तरह का चित्र हुआ कि महाविकास आघाड़ी में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के लोग भी हैं और शिवसेना अलग से लड़ भी रही है। ये एक बहुत बड़ी साजिश वहाँ पे हुई है और इस पे हम लोग क्रिमिनल एक्ट, इट्स अ क्रिमिनल एक्ट एंड वी एक्सपेक्टेड इलेक्शन कमीशन, स्टेट इलेक्शन कमीशन ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर शुड हैव एक्टेड अपॉन इट। लेकिन उन्होंने उस पर कुछ एक्ट करने के बिना कोई बात नहीं सुनी, सुनवाई नहीं दी और उस अर्जी को उन्होंने स्वीकृत कर दिया। वी आर चैलेंजिंग। अभी हम वहाँ पे पुलिस थाने में भी गए, वहाँ पे भी कोई शिकायत लेने के लिए तैयार नहीं है। वो विल बी मूविंग कोर्ट, जो भी होगा वो कदम हम लेंगे। लेकिन इस बात में हम ये अर्ज करना चाहते हैं राज्य चुनाव आयोग से कि आप यहाँ पे ध्यान दें। राज्य चुनाव आयोग के सेक्रेटरी के पास से भी, अहिल्या नगर के वहाँ संबंधित अधिकारियों के पास इस बात की जानकारी देने के बावजूद भी वहाँ पे कुछ एक्शन नहीं हुई। तो इसका मतलब क्या होता है कि वहाँ पे उस जिले में कोई ऐसा बाहुबली है जो वो पूरी यंत्रणा, पूरी निवडणूक चुनाव मशीनरी को हाथ में लिए काम कर रहा है और उसकी सुनी जा रही है। तो इसके लिए हमको न्याय चाहिए। हमें उम्मीद है कि राज्य चुनाव आयोग इस पर एक्शन लेगा, इस पे बात होगी और सही मायने में फ्री एंड फेयर इलेक्शंस वो कंडक्ट करेंगे।